हाय फ्रेंड्स, स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांची खूप खूप स्वागत. आज आपण कुळीथ किंवा हुलगे ह्याची छान अशी रेसिपी पाहणार आहोत. मी 2 दिवस अगोदरच भिजवले होते आणि 1 दिवस आणि 1 रात्र त्याला बांधून ठेवले होते. बघा किती छान मोड आले आहेत. खूप हेल्थसाठी चांगले आहेत. इंग्लिशमध्ये त्याला हॉर्स ग्राम म्हणतात, हिंदीमध्ये कुल्थी म्हणतात. ते छान असे धुवून घेतले. त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकले, मिरच्या टाकल्या 2 आणि खूप सारा लसूण टाकला आहे. कोथिंबीर आपण टाकणार आहोत देठासकट. हे बघा अशा प्रकारे मी जाडसर बारीक केलं आहे, जास्त बारीक करायचं नाही. त्यानंतर लाल मिरची पावडर टाकली आहे, हिंग, हळद टाकली आहे आणि माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी टाकल्या आहेत. तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही टाकू शकता. मी गाजर किसून घेतलं होतं, ते गाजर किसलेलं टाकत आहे. 1 सिमला मिरची चिरून घेतली होती, ती तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता, कमी जास्त करू शकता. त्यानंतर टॉमॅटो 1 बारीक चिरून घेतला होता आणि 1 कांदा बारीक चिरलेला. छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत 1 छोटी वाटी आणि 1 छोटी वाटी बेसन पीठ टाकणार आहोत, म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ. चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आणि खूप सारी कोथिंबीर टाकणार आहोत आणि छान असं आपण घट्टसर मळून घेणार आहोत. इथे पाण्याचा वापर अजिबात करणार नाही, कारण आपण हुलगे बारीक करताना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं. हे बघा अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे. तुमच्या आवडीच्या आकाराचे तुम्ही बनवून घेऊ शकता. खूप सुंदर, खूप हेल्थसाठी चांगले आहेत. आपल्या जे हुलगे आहेत ते थंडीमध्ये तर अवश्य त्याचे वेगवेगळे प्रकार करून खा. आपल्या हेल्थसाठी खूप चांगले आहेत. मी तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलं होतं. आपण प्रथम फुल गॅस ठेवणार आहोत, पूर्ण कडकडीत तेल गरम करणार आहोत आणि नंतर आपण मध्यम गॅसवर तळणार आहोत. म्हणजे आपण मोठ्या गॅसवर तळल्यानंतर ते खाली चिकटणार नाहीत. आणि जेव्हा आपण पलटी करू त्यानंतर आपण मध्यम गॅस ठेवणार आहोत. हे लक्षात ठेवा करताना, ही टीप आहे त्याची. हे बघा आपण आता मध्यम केला आहे गॅस. हे बघा किती सहज पलटी होत आहेत, कारण तेल आपण अगोदर पूर्ण कडकडीत केलं होतं आणि नंतर आपण मध्यम गॅसवर ते छान हातपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. खूप स्वादिष्ट होतात. हुलगे खायचं म्हटलं की सगळ्यांची तोंड वाकडी तिकडे होतात, नको वाटतं खायला. अगदी लहानांपासून मोठेसुद्धा खात नाहीत. पण तुम्ही जर अशा प्रकारे त्यांना वेगवेगळ्या रेसिपी करून घातल्या तर अवश्य ते खाल्ले जातील. खूप पौष्टिक असतं ते. हॉर्स ग्राम म्हणजे ते घोड्याचं खाद्य. म्हणजे घोडा कसा ताकदवर असो तसे आपल्याला त्यांनी ताकद येते, एनर्जी मिळते. मग अशा प्रकारे तुम्ही छान असे त्याची रेसिपी करून खा. खूप पौष्टिक आहे. हे बघा किती छान कलर आला आहे त्याला. आणि मैत्रिणींनो, कलरच नाही, चव पण एकदम अप्रतिम अशी, की अगदी पौष्टिक पण, कारण आपण यामध्ये हिरवी मिरची पण टाकली आहे आणि थोडंसं लाल तिखट पण टाकलं आहे. त्यामुळे अप्रतिम अशी चव लागणार आहे. खूपच सुंदर. व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला त्यातलं सर्व समजेल. हे बघा किती सुंदर झाले आहेत आपले हुलग्याचे वडे म्हणू शकता किंवा कटलेट म्हणू शकता. मी प्लेटमध्ये सर्व करते आहे. खूप छान आपण कुरकुरीत होईपर्यंत ते तळले आहेत. त्यामुळं खूपच पौष्टिक असा नाश्ता तुमच्यासाठी मैत्रिणींनो आणला आहे. चला तर मग पटकन लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळेल. हे बघा किती सुंदर झाले. तुम्ही असे खाल्ले ना तरी खूप सुंदर लागतात. पण मी येथे टोमॅटो सॉसबरोबर सर्व केलेले आहेत. हे बघा किती कुरकुरीत झालेत आपले, कारण आपण येथे तांदळाचं पीठ वापरलं आहे आणि बेसन पीठ. हे बघा किती सुंदर आतपर्यंत अगदी तळले गेले आहेत आणि इथे भाज्या भरपूर टाकल्या आहेत. त्यामुळं आपल्या मुलांसाठी खूपच पौष्टिक हेल्दी नाश्ता आणला आहे मैत्रिणींनो. मग करून बघा. केल्यानंतर कसं झाला मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद. बाय बाय.